आमच्या गावामध्ये अनेक सुधारणा करण्याचं जे भाग्य आमदार मुश्रीफ साहेबांना जे लाभलं आणि आम्हाला ते मिळालं, खरोखरच आम्ही भाग्यवान आहोत। आणि मुश्रीफ साहेबांना आम्ही नेता म्हणून मानत नाही, ते गोरगरिबांचे दैवत आहेत। अनेक लोकांच्या सुखदुःखामध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि आमच्या गावच्या विकासामध्ये अनंत रस्ते त्यांनी तयार केलेले आहेत। हे गाव मुश्रीफ साहेबांचं गाव म्हणून मानलं जातं। या पाठीमागे जे अत्यंत मजबूत असं स्टेज आहे, हे स्टेज सुद्धा मुश्रीफ साहेबांच्याच फंडातून बांधण्यात आलेलं आहे। अगदी गावापासून ते गावच्या जिथपर्यंत सीमा आहे तिथपर्यंत हे रस्ते अत्यंत मजबूत चांगले रस्ते झालेले आहेत। गावाची शोभा वाढवण्यामध्ये हायमास्ट या गावामध्ये मंजूर झाले आहेत, हायमास्ट चालू देखील आहेत। या मंदिराला 100 वर्ष पूर्ण होऊन गेली, पण या मंदिरात धार्मिक कार्यक्रमासाठी प्रसाद भवनाची व्यवस्था नव्हती। पण मुश्रीफ साहेबांच्याकडे आम्ही प्रसाद भवनासाठी 10 लाखाची मागणी केली, पण साहेबांनी आम्हाला 25 लाख रुपये देऊन असा सुसज्ज असा आमचा प्रसाद भवन म्हणून मंदिरच्या पाठीमागे असा हे भवन आमचा झालेला आहे। साहेबांनी कधीही मदत करताना जातीपातीचा कधीही विचार केला नाही। आत्याळ गावचे सर्व विठ्ठलभक्त वारकरी आम्ही साहेबांच्या सदैव पाठीशी आहोत। या ठिकाणी आरोग्य केंद्र उभा राहतंय, साहेबांची फार मोठी पुण्य आहे आणि म्हणून अशा नेत्याच्या पाठीमागे उभा राहणं हे तुमचं आमच्या गावचं काम आहे आणि आम्ही ते निश्चित स्वरूपामध्ये करणार आहोत। कार्य जे आहे उभा केले त्यांनी आणि कार्याला बघून मतदान करणार आणि त्यांना निवडून देणार। आमच्या गावामध्ये मुश्रीफ साहेबांच्या कामाची पूर्तता जी झालेली आहे ते खरोखर राजकारणाच्या पलीकडची आहे। गुडघाभर चिखलातनं चालत येत होतो अशा ठिकाणचे रस्ते सुद्धा त्यांनी डांबरीकरण करून दिले। मुश्रीफ साहेबांनी जे काय कामं केलेली आमच्या इथे आहेत ते जी पानंदी आहे ती चांगल्या प्रकारे तयार करून घेतली। आमच्या आता उज जात्याच्या रस्त्यान आम्हाला लाडक्या बहिणीच्या योजनेतून सरकारनं जी 3-3 हजार रुपये दिलेत। आम्हाला महिलांना कुठल्याच बाबतीत स्वातंत्र्य आहे असं म्हणतात, पण मिस्टर सर्व्हिसवाले जरी असले तर त्यांच्या खिशातून पैसे काढून घेताना विचार करायला लागत होता। पण ह्या सरकारनं आम्हाला अशी योजना राबवली आहे की आम्हाला कुठल्याच गोष्टीची कमतरता भासत नाही। हे 1500 रुपये मिळवण्यासाठी शिकलेल्या महिला सहज करू शकल्या, पण तळागाळातल्या ज्या अडाणी महिला होत्या त्यासनी मुश्रीफ साहेबांनी भरपूर सहकार्य करून आपल्या फाउंडेशनमधनं फॉर्म भरून हे घरोघरी महिलांनी योजना पोचवल्या। ब्रेस्टचं कॅन्सरचं निदान झालं होतं, त्यांनी आम्हाला मुश्रीफ साहेबांकडे पाठवलं। साहेबांना भेटल्यावर त्यांनी क्षणाचा सुद्धा विलंब न करता टाटासाठी आम्हाला लेटर दिला आणि त्या लेटरवर आमच्या मिसेसचं अतिशय उत्तम असे प्रकारे इलाज झाला आणि आज गेले 2 वर्ष झालेले आहेत। अतिशय ठणठणीतपणे ती बरी आहे आणि ते आमच्यासाठी साहेब आमदार नसून ते आमच्यासाठी देव आहेत। मला वाटतं साधारणतः कोल्हापूर जिल्ह्यासाठी ते देव आहेत। माझी श्रावण बाळाची पेन्शन साहेबांनी मंजूर करून दिलेली आहे, त्या पेन्शनमुळे माझं व्यवस्थित सगळं चाललेलं आहे। अनेक दिव्यांगांना जी काही उपकरणं लागतात ती सर्व उपकरणं मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून या गावातील सर्व लाभार्थ्यांना मिळालेले आहेत। याबरोबर इतर आजारांचे जे काही उपचार मुंबईसारख्या ठिकाणी की कुणालाही परवडण्यासारखे नव्हते असे उपचारसुद्धा मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून लोकांचे आम्ही उपचार करून आणलेले आहेत। या गावामध्ये मुश्रीफ साहेबांनी विकासाची अनेक कामं केलेली आहेत।